नवी दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि वॉटरकनच्या वापराच्या निषेधार्थ अमरावती शहर युवक काँग्रेसने मंगळवारी तीव्र आंदोलन केले। इरविन चौकात जोरदार घोषणाबाजी करताना पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीत लाभणारा नाही। शिक्षण, रोजगार आणि न्याय हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि वॉटरकनचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे। देशातील तरुणाईच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकार दडपशाही मार्गाने अवलंबत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला। देशातील तरुणाईच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला। विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाही मूल्यांवर आघात करणार आहे। अशा कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ युवक काँग्रेस मैदानात लोकशाही वाचवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, लाठी नव्हे न्याय द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी इरविन चौक दणाणून सोडला। विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। युवक काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सिटीस्कॅप न्यूज अमरावती।